नमस्कार, जय हिंद, राम राम. मी तुमची सहयोगी अर्थातच एस एस पूर्णे. आज आपण एका खूप मोठ्या व्यक्तिमत्वाबद्दल बोलणार आहोत. ते म्हणजे धर्मवीर, कर्मवीर, स्वाभिमानी आणि व्यासंगी असं आदर्श व्यक्तिमत्व, आदर्श महावीर म्हणून आपण त्यांना. अजोड पराक्रम त्यांनी आपल्या जीवनामध्ये केला. असे असामान्य असं धैर्य असणारे असं असामान्य व्यक्तिमत्व, संस्कृत पंडित असं त्यांना आपण म्हणूया. आणि म्हणलं जातं असं कुठलाही शब्द नाही किंवा कुठली जगातली उपमा नाही जी त्यांना आपण देऊ शकत नाही. स्वराज्याचे रक्षक, दुसरे छत्रपती, तसेच स्वराज्याचे पहिले युवराज आणि दुसरे छत्रपती, वयाच्या 9 वर्षामध्ये मुघलांना सळो का पळो कसं करून सोडणारे असे दुसरे छत्रपती, आदरणीय, सन्माननीय असे शब्द त्यांच्यासाठी म्हणजे खूप छोटे आहेत. धर्मवीर, कर्मवीर, संभाजीराजे, शिवाजीराजे भोसले अशा या छाव्याबद्दल आपण आज बोलूया. मला खूप आवडीचा विषय आहे आणि खूप आवडते या विषयावर बोलायला. अगदी म्हणजे खूप संभाजी महाराजांबद्दल बोलायला किंवा त्यांचा इतिहास किंवा त्यांच्याबद्दलचे जे काही वाक्य आहेत ते म्हणजे अंगावर शहारे आणतात आणि त्या संस्कृतीत आपण राहतो. आज थोडं बोलावंसं वाटलं. आपण बऱ्याच दिवसानं मध्यंतरी मीच ऑनलाईन नव्हते किंवा लेक्चर नाही घेतले किंवा आपला संपर्क नाही असं म्हणायला हरकत नाही. तर कारण हेच होतं की मध्यंतरी खूप मणक्याचा त्रास वाढला आणि जेव्हा तब्येत साथ देत नाही किंवा आरोग्य साथ देत नाही तेव्हा खरंच कितीही काही करण्याची इच्छा असली तर माणूस हतबल होऊन जातं. त्यामुळे त्याच्यासाठी क्षमा असावी. प्रयत्न करू आपण दररोज काही ना काही पण आपण नक्कीच बोलत जाऊ. कुठल्याही तरी एखाद्या चांगल्या विषयावर नक्कीच चर्चा करत जाऊ, बोलत जाऊ. परीक्षेचं वातावरण तसं शांत झालंय म्हणून मी थोडंसं शांतता स्वीकारली. कारण कसं असतं, जर समोर काहीतरी दिसलं तर पळण्याला मलाही वाटतं अर्थ आहे की बाबा गाव दिसतंय तर पळूया. किती 10 किलोमीटरवर 20 किलोमीटरवर पण सापडेल. पण जेव्हा गावही दिसत नाही आणि खेडंही दिसत नाही आणि घरही दिसत नाही तेव्हा पळणं म्हणजे जरा जास्तच कठीण आहे. असो, काहीतरी होईल आणि आपण अपेक्षा ठेवू की नक्कीच परीक्षा लवकरच अरेंज होतील. जेव्हा परीक्षेचं थोडंही वातावरण निर्माण होईल तेव्हा नक्कीच आपण आपल्या अभ्यासाला किंवा आताही आपण दररोज थोडं ना थोडं अभ्यासाचं घेत जाऊ. अभ्यासाच्या पलीकडचा भाग आहे किंवा अभ्यासाच्या पेक्षाही खूप त्याला उपमा नाही देता येणार असा भाग आहे तो म्हणजे धर्मवीर संभाजीराजे भोसले. आता बघा, तुम्ही भाषणात ऐकलं असेल, मोबाईलवर इंटरनेटवर बघितलं असेल, मालिकेत बघितलं असेल. पण इतिहास हा काय करतो तर आपल्याला काहीतरी दररोज शिकवत असतो, सांगत असतो. मग आता या संभाजी महाराजांच्या इतिहासातून आपण काय घ्यावं? 9 वर्षामध्ये ज्यांनी मोगलांना सळो का पळो करून सोडलं, एवढं ग्रेट व्यक्तिमत्व. शब्द वापरावेत काय त्यांच्याबद्दल, प्रत्येक शब्द फिका ठरतो असे व्यक्तिमत्व असलेले शहाजीराजांचे नातू, शिवाजीराजांचे पुत्र, ज्येष्ठ पुत्र आणि संभाजीराजे असं ज्यांचं नाव आहे. तर बघू आपण त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती म्हणण्यापेक्षा थोडासा इतिहास जागा करूया आणि तुलना करूया की कालचा संभाजी आणि आजचा संभाजी काय आहे. कालचा संभाजी ज्यानं 8 वर्षामध्ये काय केलं, वयाच्या 8व्या वर्षी काय शिकलं, वयाच्या 9व्या वर्षी काय शिकलं आणि आजचा संभाजी वयाच्या 9व्या वर्षी 8व्या वर्षी काय करत आहे. खूप गंभीर प्रश्न आहे. आईवडिलांनी सिरियस घ्यायला पाहिजे. पॅरेंट्सनी जबाबदारीनं खरंच आपल्या मुलांकडे लक्ष द्यायला पाहिजे. कारण शिक्षण शिकण्यापेक्षा संस्कार शिकलेलं जास्त महत्त्वाचं आहे. शिक्षण माहीत आहे का तुम्हाला, फक्त पुस्तकात मिळतं. पण संस्कार आपल्याला रोजच्या जीवनात मिळतात. ते आपण नक्कीच आत्मसात करायला पाहिजेत. आणि इतिहास त्याच्यासाठी वाचायला पाहिजे. इतिहास फक्त पाठ करण्यासाठी, परीक्षेत लिहिण्यासाठी वाचायला नाही पाहिजे. इतिहास त्याच्यासाठी वाचायला पाहिजे की इतिहासातून काहीतरी घेता आलं पाहिजे, इतिहासातून काहीतरी निष्पन्न झालं पाहिजे. इतिहास आपल्या जीवनामध्ये वापरून आपल्याला आपलं जीवन सुसंस्कृत, सुसभ्य आणि सुयोग्य बनवता आलं पाहिजे. आपलं जीवन आपल्याला नीटनेटकं जगता आलं पाहिजे. समाजाकडे डोळे उघडून बघता आलं पाहिजे. समाजातला जो अन्याय, अत्याचार आहे त्याच्याविरुद्ध आवाज करण्याची आपल्यामध्ये हिंमत आली पाहिजे. त्याच्यासाठी इतिहास महत्त्वाचा. चला आपण आता काय करूया तर थोडंसं बोलूया छाव्याबद्दल. एक खूप मोठं वाक्य आहे, मृत्यूलाही मारण्याचं धाडस बाळगणारा किंवा धैर्य बाळगणारा झुंजार छावा. म्हणजे भयानक वाक्य आहे. मृत्यूलाही मारण्याचं ज्याच्यामध्ये धाडस होतं, धैर्य होतं, असे संभाजीराजे भोसले. असा तो दिलदार, रुबाबदार आणि कर्तबगार छावा. नक्कीच बोलूया आपण त्यांच्याबद्दल. तर बघा, जन्म झाला दिनांक 14 मे 1657 रोजी
14 मे 1657 एका झुंजार छाव्याचा जन्म झाला. पुरंदर या किल्ल्यावर एक शिवरत्न जन्माला आली आणि त्यांच्या आई होत्या सईबाई आईसाहेब. बघा, मुलंही चांगले किंवा इतके कर्तबगार अशा पद्धतीचे वीर पुरुष जन्माला यायला आईचं नक्कीच पुण्य लागतं. आणि जिजाऊंची खरंच पुण्य आहे की शिवबा घडले आणि शिवबा जन्मले. त्याच्यानंतर खरंच पुण्य आहे सईबाईंचीही की त्यांच्या पोटी असा एक छावा जन्माला आला की त्यानं फक्त आणि फक्त उभा आयुष्यभर पराक्रमच केला आणि फक्त पराक्रमातच आयुष्य जगला. आपण आपल्या मुलांना नक्कीच चांगले संस्कार दिले पाहिजे. आपण जे काही काम करत आहोत, आपण जिथं जिथं आपल्या मुलांना वेळ मिळेल आपल्याला त्यांच्यासोबत असतो तेव्हा लहानपणापासून त्यांना अशा थोर पुरुषांच्या गप्पा गोष्टी किंवा त्यांच्याबद्दलच्या स्टोऱ्या सांगितल्या पाहिजे. नाहीतर मुलं पबजीमध्ये व्यस्त आहेत, तुम्ही सासबहू और साजिशमध्ये व्यस्त आहेत, तुम्ही कुमकुम भाग्य कुंडली भाग्यमध्ये व्यस्त आहेत आणि आपली मुलं पबजीमध्ये व्यस्त आहेत, कुठल्या तरी गेम खेळण्यात व्यस्त आहेत. मग मला सांगा, तुमच्या मुलांचे संस्कार काय असतील? ते खरंच घडतील का? त्यांना खरंच चांगले योग्य वळण लागेल का? प्रश्न खूप मोठा आहे. नक्कीच तेवढ्या बाबतीत विचार करा. तर स्वराज्याचे दुसरे छत्रपती असा आपण त्यांचा उल्लेख करूया, जे की शिवाजीराजांचे ज्येष्ठ पुत्र होते. आणि जिजाऊ आऊसाहेबांनी त्यांना, यांची जी आई आहे तो वयाच्या 2.5व्या वर्षी म्हणजे 2.5 वर्षामध्ये संभाजी महाराजांची आईसाहेब होत्या. कोण? सईबाई. तर त्यांचा दीर्घ आजाराने मृत्यू झाला आणि खूप मोठा आजार होता आणि त्याच्यामध्ये त्या गेल्या. त्यानंतर त्यांची दूध आऊ म्हणून किंवा दूध पाजणारी आऊ म्हणून कुणबीन होती. तिचं नाव काय होतं? तर कुणबीन होती. आणि या कुणबिनीने त्यांना दूध पाजलं. अशा पद्धतीनं त्यांनी एका कुणबिनीचं दूध पिलं. काहून? तर ती त्यांची दूध आऊ झाली होती. त्यांचं नाव म्हणजे बघा, इतिहासामध्ये त्याच लोकांची नावं कोरल्या जातात ज्यांनी काय केलं राहतं, इतिहासामध्ये काहीतरी कार्य केलं जातं. धाराऊ नावाची कुणबीन होती. धाराऊ, बघा लक्षात ठेवा. धाराऊंनी आपल्या 2 पुत्र होते, त्यांना 2 मुलं होती आणि त्यांच्या एक मुलगा, त्यांना 3रा मुलगा झाला आणि तो नुकताच वारला होता. आणि अशा अवस्थेमध्ये जिजाऊंनी काय केलं? प्रश्न केला, ठीक आहे आता सईबाईंना खूप मोठा आजार जडला, बाळांत रोग जडला आणि मग त्यांना जर असा आजार जडला तर बाळराजांवर त्याचा परिणाम होईल ते दूध पिलं तर. त्याच्यासाठी जिजाऊंनी काय केलं? तर त्यांना दूध आऊ निवडायचं ठरवलं आणि शिवाजीराजांशी चर्चा करून त्यांनी त्यांना दूध आऊ निवडली. त्याचं नाव होतं धाराऊ. या कुणबिनीचं दूध पिऊन धाराऊंनी म्हणजे बघा काय मॅटर करतं जीवनामध्ये. तर यांना बी खूप म्हणजे आनंद होता की मी एका राजाच्या मुलाला दूध आई म्हणून स्वीकार करेल. आणि खरंच खूप ग्रेट व्यक्तिमत्व होतं त्यांचंही, ज्यांचं नाव होतं धाराऊ. या धाराऊने त्यांना दूध पाजून काय केलं? लहानाचं मोठं केलं, त्यांना सांभाळलं, त्यांच्या डोक्यावर मायाचं छत्र खरंच लावलं. अशी होती धाराऊ. आणि वयाच्या 2.5व्या वर्षी त्यांचं काय झालं? तर सईबाईंचा मृत्यू झाला. जिजाऊंनी त्यांच्या ज्येष्ठ पुत्राची याद म्हणून संभाजीराजे, जे की एका युद्धामध्ये मारले गेले होते, शाहिस्तेखानाकडूनच संभाजीराजांचा एका युद्धामध्ये मृत्यू झाला होता. तर जिजाऊंनी त्यांच्या मुलाची याद म्हणून त्यांचं नाव ठेवलं, मोठ्या मुलाची याद म्हणून संभाजी. इतिहास खूप काहीतरी शिकवून जातो. तर कुणाची तरी आठवण म्हणून त्यांनी काय केलं? तर ते नाव पुन्हा ठेवलं संभाजीराजे. इतिहासामध्ये 4 शिवाजी आहेत, नक्की लक्षात ठेवा किंवा माहिती असू द्या. एक शहाजीराजांचे बंधू, एक शिवाजीराजांचे मुलगा, नाही, एक शहाजीराजांचे बंधू, शहाजीराजांचे मोठा मुलगा शिवाजी महाराजांचे बंधू, एक शहाजी महाराजांचे बंधू, एक शिवाजी महाराजांचा मुलगा आणि आणखीन एक 4था शिवाजी आहे. अशा प्रकारचे 4 शिवाजींची नोंद आहे. बऱ्याच ठिकाणी संभाजीराजांना म्हणजे व्यसनी, दारू पिणारे, तसेच खूप विचित्र नावं दिलेली आहेत की ते खूप बैलवेडे होते, ते खूप व्यसनी होते, ते खूप रागीट होते. नक्कीच झुंजार छावा म्हटल्यानंतर तो कसा असेल आणि शिवरायांचा पुत्र म्हटल्यानंतर तो कसा असेल, एका वाघाचा पुत्र, तर नक्कीच छावा असेल. तो कुठला तरी म्हणतात ना, ते दुसऱ्या कुठला तरी विचित्र नसेल तर काहीतरी वेगळंच असेल, काहीतरी बलाढ्य असेल, काहीतरी समर्थ साम्राज्य निर्माण करणारा असेल. अशा पद्धतीचं त्यांचं जीवन होतं. समाजकारण, राजकारण आणि अर्थकारण याच्याबद्दल असं खूप ग्रेट नॉलेज होतं
धर्माबद्दल अथांग श्रद्धा होती संभाजीराजांची. अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये निर्विवाद वर्चस्व असणारे आणि वयाच्या 14व्या वर्षी, बघा वयाच्या 14व्या वर्षी ज्यांनी बुधभूषण लिहिलं, बुधभूषण नावाचा ग्रंथ लिहिला. बुधभूषण नावाचा ग्रंथ लिहिला. संस्कृत ग्रंथ होता हा. वयाच्या 14व्या वर्षी ग्रंथ लिहिला. मग आता आपण प्रश्न करूया, नक्कीच आपण चर्चा त्याच्यावर करणार आहोत की आपले शिवाजी नेमके वयाच्या 14व्या वर्षी, आपले संभाजी वयाच्या 14व्या वर्षी काय करतायत. आपले संभाजी पबजी खेळतात. आपले संभाजी इकडून इकडून केस कापून वरती डोक्यावर छपरी ठेवून रस्त्यावर फिरतात. आपले संभाजी टवळेबाजी करतात. आपले संभाजी 14व्या वर्षातच काय करतायत तुम्हाला माहिती आहे. आपल्या संभाजींच्या 14व्या वर्षामध्ये कुठेतरी यांचे काय आहे, टिपणं आहेत, फालतूगिरी आहे. टवळी बावळी कंपनी, यांच्याकडे मोबाईल आहे. मग हे स्टेटस ठेवतात. काय स्टेटस ठेवतात, स्कूल फ्रेंड्स, मी तर नेहमी बोलते, जिगरी, दोस्तीच्या दुनियातला राजा माणूस. अरे तुम्हाला कशाचं जर ज्ञान नाही, नॉलेज नाही, जीवन जगायचे कसं ते माहीत नाही, जे काही तुम्ही खाता तेही तुमच्या आईवडिलांच्या जीवावर, घालता कपडे तेही आईवडिलांच्या जीवावरचेच, जे मोबाईलला बॅलन्स टाकतात तेही आईवडिलांच्या जीवावरचं. तुम्ही स्टेटस ठेवता, छपरी स्टेटस असतं तुमचं, तुम्ही छपरी असता. मला तर असं वाटतं नाही, मला म्हणा वाटतं त्या मुलांना चांगलं का माहीत आहे का, कारण यांचं वागणं एवढं विचित्र निघालं. हे बघा 14व्या वर्ष वयाच्या ज्यांनी एवढा मोठा ग्रंथ लिहिला, एवढं मोठं कार्य केलं, वयाच्या 23व्या वर्षी ज्यांचा अंत झाला, अंत म्हणण्यापेक्षा ज्यांनी मृत्यूला स्वीकारलं. का स्वीकारलं, स्वराज्यासाठी स्वीकारलं, या जनतेसाठी स्वीकारलं, या रयतेसाठी स्वीकारलं, या लोकांसाठी स्वीकारलं. म्हणजे किती मोठी सोच असेल, किती मोठा विचार असेल, किती मोठा इतिहास असेल तो. आणि आपले हे काटे छपरे टपरे काय करतात तर वयाच्या 14व्या वर्षी, यांच्याकडं 12 वर्षापासून हे गाणे म्हणतात. हे 13व्या 14व्या वर्षी यांचं कोणाला तरी मोबाईलवर चॅटिंग चाललेलं असतं. ती फालतूगिरी आहे, म्हणावं काय. आणि याच्यामुळे यांच्या जीवनाचा सत्यानाश. आणि याला जबाबदार मला तर वाटतं आई वडील. खरंच आहे, आई वडिलांचं लक्ष मुलांवर जर नसेल तर हे काटे कसे घडणार. यांचं काही ना काहीतरी नक्कीच हे फालतूच कामाला जाणार. कुठेतरी काय म्हणावं त्यांना, काही करणार, हे चाळे करणार, छपरी कंपनीत वागणार, यांची टवळी बावळी मित्र कंपनी तशीच असणार. मग हे स्टेटस ठेवणार, यांचा रोज तासभर तर स्टेटस ठेवण्यातच जातो. आणि हे काय घडणार, मग यांना जेव्हा वाचायचं वय आहे किंवा एखाद्या चांगल्या वयामध्ये आपण जर चांगल्या वळणाला गेलो तर नक्की आयुष्यामध्ये चांगले घडतो. तसं यांचं वळण नसतं, हेच वळण बिघडलेलं असतं. मग इथून बिघडलेलं ते कधीच सुधरत नाहीत. कुठेतरी 4-5 वर्ष नावानं जातात. कशाच्या, मी अभ्यास करत आहो, मी परीक्षेची तयारी करत आहो, आणि करत ते नुसतं टाईमपासच करतात. मग भाऊ, दादा, भाऊचा ग्रुप, भाऊची कंपनी, लॉट ऑफ थिंग्स होतात भाऊच्या. काय हो, बरं एक पोरं, 9वी-10वीच्या पोरांना माझा फार राग येतो. शाळेतही खूप यायचा, आजही खूप येतो. ते म्हणजे मॅडम फक्त नावच ठेवते. आता मी फक्त पोरांनाच नाही तर या पोरींचंही मला काही पटत नाही. बघा बऱ्याच गोष्टी पटत नाही. मी त्यांच्या कपड्यावरती नेऊन बोलते. म्हणजे अशाच संस्कृतीत राहतो आपण, अशा इतिहास आपल्याला इतका ग्रेट लाभलेला आहे. अशा इतिहासात राहणाऱ्या लोकांचं व्यक्तिमत्व कसं असावं, वागणं कसं असावं. आपण हिंदू धर्मात जन्माला आलो, ज्या धर्मासाठी संभाजी महाराजांनी काय केले आपण नक्कीच बघू पुढे जाऊन. इतक्या ग्रेट व्यक्तिमत्वाबद्दल बोलायचं झालं तर अंगावर काटा येतो. आणि त्या संस्कृतीत राहणारे लोक आपण इतके भंगार कपडे घालून फेसबुकला रील्स काढल्या जातात, यूट्यूबला रील्स काढल्या जातात, इन्स्टावर ॲक्टिव्ह आहेत. काय गरज काय आहे मोबाईल नावाच्या डबड्याची. मग या अशा लोकांना की त्यांचं मग खराब होतो लेकरांचा. खरंच होतो, काय खरं आहे. काही जण अभ्यास करतायत, काही जण टाइमपास करतायत. 4-5 वर्ष राहतो हा भाऊ कुठं, 4-5 वर्ष राहतो कुठेतरी पुण्याला मुंबईला, स्पर्धा परीक्षा करतोय, म्हणतो MPSC करतो, रुपयाची कमाई करत नाही. मायबाप इकडं राबून कामाचं कष्टाचं, हरभऱ्याची भाजी खाऊन, बेसन पिठलं खाऊन, शिळी भाकर खाऊन, जे काही मिळते त्याला पालापाचोळा जसं जीवन जगता येईल तसं जगून, फाटक्या बनेरीला ठिगळं लावून बाप इकडं मरमर करतो. मा पोरगी शिकायला आहे, मै पोरगी शिकायली. पुण्यासारख्या ठिकाणी
औरंगाबादसारख्या ठिकाणी, मुंबईसारख्या ठिकाणी हे ही फालतू अवलादी हे इतके भंगार वागतात, हे कुठेतरी यांचे इतके बेकार बेकार चाळे चालू आहेत, सांगायलाही माझ्या तोंडात शब्द येत नाहीत. इतके लिव्ह इन रिलेशनशिप फालतूगिरी. अरे तुम्ही करायलेच काय? तुमचे आईवडील ह्या असे गलत सलत इतके भंगार दलिंदर दळभद्री कामं करताना तुमच्या नजरेपुढे ती आई येत नाही का? हां, जी राबते, जिच्या डोक्यावरच्या पदराला ठिगळ पडायची वेळ आली, जिच्या पायातल्या चपल्या झिजून गेल्या, तिच्या पायाला इतकाले खडे पडले, तिच्या हाताला इतकाल्या चिरा पडल्या काम करू करू. ते वडील त्यांच्या शर्टाला नीटचं बटन भेटत नाही, त्यांच्या पॅन्टला नीटनेटके कपडे म्हणजे धुवायला निरमा भेटत नाही. अशा आईवडिलांची तुम्हाला आठवण येत नाही का? ते 4-5 वर्ष तिथं राहणार, हिंडणार फिरणार, मग ते ग्रुप करणार तिथं खूप मोठा, मग ग्रुप करून तिथं ते भाऊ होणार, भाईगिरी करणार, मग भाऊचा वाढदिवस, आणि 4-5 वर्ष 5-6 वर्ष ते लोकांचं स्टेटस ठेवतो बेजार राहणार. भाऊचा वाढदिवस, भाऊ दुस्तीच्या दुनियातला राजा माणूस, मग ते भावी शब्द लावणार, भावी PSI, भावी PSI, भावी STI. मी सगळ्यांना बोलत नाही, पुन्हा एकदा खरंच सांगते, मी सगळ्यांना बोलत नाही, पण जे असं करतात त्याला नक्कीच लागत असेल. भावी PSI, अरे तू हो ना अगोदर PSI, तू हो ना आधी STI, तू हो ना आधी शिक्षक, तू हो ना आधी काढणं CTET, काढणं TET, हो ना एखादी परीक्षा पास करणं, आई वडिलांचं नाव काहीतरी करणं स्वाभिमानी का. आणि मग तू भाईगिरी कर, भाऊगिरी कर, तू भाऊ म्हण स्वतःला, काय म्हणायचं ते म्हण, पण तोवर तू निदान मायबापाची लाज राख बाबा. अशी काही कामं करू नको. 11वी-12वीपासून छपरी. सगळ्यात जास्त लेकरं बिघडायला मला तरी वाटतं का 8, 9, 10, 11, 12 हेच वय आहे. 8, 9, 10, 11, 12ला हे एवढे बिघडतात की आयुष्यात तालावरच येत नाही, पुन्हा जाग्यावर यायला इतके दूर जातात की ते जाग्यावरच वापस येत नाही. असो, तर आपण आता परत संभाजी महाराजांवर जाऊया. समाजकारण, राजकारण आणि अर्थकारण प्रत्येक क्षेत्रामध्ये निपुण असे असणारे संभाजी महाराज, निर्विवाद ज्यांचं व्यक्तिमत्व होतं, वयाच्या 23 वर्ष ज्यांनी पराक्रमच केला. तर अशा संभाजी महाराजांचं जिजाऊ त्यांची काय होती, तो गुरु म्हणायला हरकत नाही. या चालत्या बोलत्या विद्यापीठात त्यांनी काय केलं तर जीवन जगायला शिकलं, म्हणून मी म्हणते आई जबाबदार. आता राग येतो माझा बऱ्याच जणांना. या जिजाऊने शिवबा घडवला, या जिजाऊने शिवबा घडवला, आणि या जिजाऊने संभाजी घडवला, संभाजी घडवले किंवा घडवला, काय म्हणा, घडवले. तर ती जिजाऊ असेल, कसं व्यक्तिमत्व असेल, कसं वागणं असेल, कसं बोलणं असेल, आणि कसे संस्कार असतील जिजाऊ. हे प्रसंग आहे, शिवराय 4 वर्षांचे असताना त्यांच्या गावात तमासगिरीने आल्या होत्या. तमासगिरी म्हणजे म्हणण्यापेक्षा रासर ज्या असतात त्या आल्या होत्या, आणि त्या काळामध्ये तमाशाला खूप म्हणजे लोक बघायचे, कारण एंटरटेनमेंटचा एक प्रकार होता. तर शिवबांना प्रश्न पडला 4थ्या वर्षी की आऊसाहेब हे काय आहे, आणि हे ह्या कार्यक्रमाला आम्ही म्हणजे बघावं का, कसं आहे. तेव्हा जिजाऊ म्हणल्या होत्या की शिवबा, तुम्ही बाया नाचवणारे नाही, तुम्ही बाया वाचवणारे घडा. असे त्यांचे संस्कार होते, अशी त्यांची शिकवणूक होती. ज्यांनी मुलाला तर घडवलं, पण त्याच्या आई वारल्यानंतर, नातवाच्या आई वारल्यानंतर नातवालाही चालत्या बोलत्या या विद्यापीठानं इतकं सुंदर संस्कार दिले, इतकं सुंदर व्यक्तिमत्व घडवलं की त्यांनी काय केलं माहिती आहे का, मृत्यूलाही हसता हसता त्यांनी कवटाळलं, फक्त स्वराज्यासाठी. त्याच्यासाठी शिकवण आईची महत्त्वाची असते. आई जर व्यस्त आहे हेअरस्टाईलमध्ये, वेअरस्टाईलमध्ये, कपड्यांमध्ये, लत्यांमध्ये, मोबाईलमध्ये, आई जर व्यस्त आहे मालिकामध्ये, आई जर व्यस्त आहे आपल्याच जीवनामध्ये, तिच्याकडे वेळच नाही मुलासाठी, आणि मग ती मुलं कसे घडणार बघा तुम्ही तुमचंच. आता मी बोललेलं तर प्रत्येकाला टोचतं लागतं अवयानो, पण खरंच आहे ते. तुमच्या मुलं तुमची तिजोरी आहे, पुंजी आहे, जीवनामध्ये केलेली कमाई आहे. ते जर घडले तर तुमच्या एवढं ग्रेट कोणी नाही, किंवा तुमच्या एवढा आनंद कोणाला नाही, किंवा तुमच्या एवढं नशीबवान कोणी नाही. ते जर बिघडले तर तुम्हाला 20 वर्ष झाले त्या दिवशीपासून लाता घालतात, तुम्ही मरेपर्यंतही तुम्हाला लाताच घालतात, आणि तुम्हाला घरात खायला देत नाहीत नीट, का म्हणजे म्हातारपणाची वागणूक देत नाहीत नीट. कसे संस्कार द्यायचे ते तुम्ही ठरवा. बघा पुढे बघू आपण. अशा या जिजाऊंनी संभाजींना घडवलं. मग आता प्रश्न असा आहे की नेमकं छत्रपती संभाजीराजांचा पराक्रम काय आहे, किंवा त्यांनी लढाई कोणाशी केली. संभाजीराजांना काय केलं होतं तर बघा, वयाच्या 9व्या वर्षी त्यांनी काय केलं होतं, त्यांना ओलीस ठेवलं होतं. ओलीस म्हणजे बदला. आपण म्हणतो ना तुमचं काहीतरी आमच्याकडे
गहाण ठेवा. एक तह झाला आणि त्या तहामध्ये संभाजीराजांना काय केलं होतं, ओलीस ठेवलं होतं. ओलीस ठेवल्यानंतर त्याला औरंगजेबानं काय केलं होतं, जहागीर देऊ केली होती, सरदारकी दिली. औरंगजेब वयाच्या 8व्या वर्षी काय केलं होतं, तर एका तहामध्ये या संभाजीराजांना औरंगजेबाकडे काय केलं होतं, ओलीस ठेवलं होतं. आणि त्यांनी तहामध्ये मुलगा मागितला म्हणून शिवाजी महाराजांना खूप राग आला होता. पण काय करता म्हणतात ना, ते राजकारण आणि खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी काय केलं होतं, जीवनामध्ये संघर्ष स्वीकारला होता. तर हे राजपूत लोक जे आहेत आणि हे मुघल जे आहेत, तर राजपूत आणि मुघल यांच्या ज्या काही डावपेच आहेत राजकारणातले, ते समजावे संभाजी महाराजांना लहानपणापासून, त्यांनी ते समजून घ्यावे. त्याच्यासाठी त्यांनी काय केलं होतं, तर शिवाजी महाराजांनीही ते स्वीकारलं होतं तो. आणि त्या तहा अंतर्गत संभाजी महाराजांना ओलीस ठेवलं गेलं. मग बघा, जर इतक्या ओलीस ठेवलेल्या व्यक्तीला किती म्हणजे बेकार वाटण्यापेक्षा त्यांनी त्यांचे डावपेच शिकले. त्यांनी काय केलं, तर हे कशा पद्धतीनं राजकारण करतात, यांच्या कुठल्या पद्धतीने यांची सोच आहे ते बघितली. आणि अशा प्रकारे पुढे जाऊन या संभाजीराजांना औरंगजेबाचा 50वा वाढदिवस होता. औरंगजेब शहेनशाह हिंदुस्तान आलमगीर याचा 50वा वाढदिवस होता. आणि या दोघांना, पिता पुत्रांना, शिवाजी आणि संभाजीराजांना काय केलं, तर तिथे बोलवण्यात आलं. कशासाठी? वाढदिवसासाठी आमंत्रण आलं. सर्व सरदारांना आमंत्रण आलं आणि या दोघांनाही आमंत्रण आलं. या शिवाजी महाराजांपेक्षा संभाजी महाराजांना दीडपट त्यांनी काय केली होती, तर सरदारकी देऊ केली होती. म्हणजे जास्त त्यांना काय केलं होतं, तर रक्कम देऊ केली होती. तर तिथे गेल्यानंतर शिवाजी महाराजांना मागच्या रांगेत उभं केलं. तुम्ही त्या वाचलेलं आहे सगळं. मागच्या रांगेत उभं केले म्हणून शिवाजी महाराजांना राग आला आणि त्या औरंगजेबाचा त्यांनी खूप मोठा अपमान केला. शिवाजी महाराजांना त्यानंतर त्यांनी कैद केलं 5 महिने 6 महिने कैद केलं. तेव्हा संभाजी महाराज किती वर्षांचे होते? 9 वर्षांचे होते. आणि 8-8.5 वर्षांचे होते. आणि 9व्या वर्षापर्यंत 5 महिने ते काय झालं, तर तिथं कैद राहिले. मग शिवाजी महाराज युक्तीनं सुटून आले. तुम्हाला माहिती आहे, युक्ती केली आणि युक्तीनं ते सुटून आले. आणि मग घरी आल्यानंतर त्यांनी म्हणजे गडावर आल्यानंतर अशी बातमी पोहोचवली की संभाजीराजांचा मृत्यू झाला म्हणून. आणि हे जे मृत्यूचं काय म्हणतात, ते मरण या संभाजी महाराजांच्या पाठीला बांधल्या गेलं. तर ते बहादूरगडापर्यंत बांधल्याच गेलं. आणि अशा पद्धतीनं संभाजी महाराजांना तिथे मृत्यू म्हणून घोषित केलं. म्हणजे औरंगजेबाचं लक्ष दुसरीकडे जाईल आणि औरंगजेब जाम खुश झाला. पण या प्रसंगामध्ये तिथे जाणं येणं चालू असताना तिथून पुढे शिवाजी महाराजांनी त्यानंतर औरंगजेबाच्या दरबारात कधीही गेले नाही, पण संभाजी महाराज त्यांचे प्रतिनिधी म्हणून नेहमी जायचे. तर एकदा प्रसंग असा घडला होता की संभाजी महाराजांना औरंगजेब म्हणाला होता की संभाजी, आपणही छान मल्लखांब करता म्हणे, तुम्ही चांगली मल्ल आहात आणि चांगली कुस्ती लढता म्हणे. तर काय करा, आमच्या दरबारातील एखाद्या मल्लाशी होऊ द्या 2 हात. मग तेव्हा छत्रपती संभाजीराजे भोसले छावा बोलले होते की आम्ही आमच्या लायकीच्या लोकांशीच काय करतो, कुस्ती लढतो. आणि तुमच्या दरबारात आमच्या लायकीचा एकही मल्ल नाही सबब. हे वाक्य होतं कोणाचं? संभाजीराजे भोसले यांचं. बघा, असं व्यक्तिमत्व होतं. आणि वयाच्या 9व्या वर्षी त्याशी हे मराठी पाणी होतं. हे दर्याखोऱ्यातलं, हे शिवनेरीच्या पायथ्यापासलं पाणी होतं. हे कसं कोणती गोष्ट ऐकून घेईल. आणि आमचे पोरं आजची पिढी इतकी भंगार वागती. त्यांना संभाजी महाराजांच्या संस्काराची घेणं देणं नाही, त्यांना शिवाजी महाराजांच्या संस्काराची घेणं देणं नाही. ते उलट आईलाच धाक घालते. तो कुठे आहे आई? मला ही भाजी बनवली पाहिजे, मला ही जेवायला बनवलं पाहिजे, मला तो असे कपडे दिले पाहिजे. तू कर्तव्य अगोदर काहीतरी तसं कर ना, तेव्हा तुला हे सगळं मिळेल. आणि आपलं कर्तव्यही तेवढं श्रेष्ठ असलं पाहिजे की इतरांनी आपल्याला काय करावं, पूजावं, मानावं, निदान आपला सन्मान करावा. आजचे संभाजी छपरी आहेत, खरंच छपरी आहेत. लयच बेकार राग येतो पोरांना, मला खरंच राग येतो. मोठे ठीक आहे बरं, संस्कार
या गोष्टीवरती त्यांना अंडरस्टँडिंग असते. पण हे जे 9वी 10वीचे हे जे दलिंदर कंपनी ही अतिच बिघडून गेली. यांना काहीच 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 कळत नाही. यांना चांगल्या वाईटाची काहीच समज नाही. त्यानंतर आता आपण बघूया पुढे की संभाजी महाराज कसं व्यक्तिमत्व होतं. या औरंगजेब काय करत होता तर प्रत्येक क्षणाला औरंगजेब काय करायचा, त्याला वाटायचं की मी काय करावं, शिवाजी महाराजांना हरवावं. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराज आता औरंगजेबाला आता वाटलं आता आपल्याला मराठी मुलुकशाही भेटेल आणि आता आपण काय करू तर मराठी लोकांना आपलंसं म्हणजे मराठी मुलूक आपला करू. पण या छाव्यानं मात्र 9 वर्षे औरंगजेबाला तडपत ठेवलं, इतकं परेशान करून सोडलं की औरंगजेबानं डोक्यावरची पगडी काढून खाली ठेवली होती आणि म्हणला होता, जब तक मैं इस संभाजी को नहीं हराऊंगा, नहीं इसको नहीं पकडूंगा, तब तक मैं अपने सर पे पगडी नहीं पहनूंगा. आणि औरंगजेब मेला पण त्याच्या डोक्यावर पगडीच नव्हती. इथपर्यंत एका शहेनशहाला आलमगीराला ज्याचं साम्राज्य 15 पट होतं. मुघलांपेक्षा शिवाजी महाराजांकडे काय होतं, फक्त म्हणजे शून्यच होतं असं म्हणायला हरकत नाही. जिथं 90% औरंगजेबाचं साम्राज्य होतं तिथं फक्त 10% संभाजी महाराजांचं साम्राज्य होतं. पण इतकी भयानक त्यांची युती होती आणि अशा पद्धतीची ते लढत होते, अशा पद्धतीची त्यांची संस्कार शिकवण होती, मुलांना पळो करून सोडणारी. आणि यांचं जे काही पुढचा भाग आहे नक्की आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मग आजच्या संभाजींनी खरंच थोडासा इतिहास वाचावा, थोडं जाऊन पाठीमागे छावा बघा, थोडं जाऊन पाठीमागे मृत्युंजय बघा आणि खरंच संभाजी महाराजांचं कारकीर्द, त्यांच्या केलेला मोगलांनी छळ नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नक्की बघूया. सध्या तरी आपण इथे थांबूया. जय हिंद, जय शिवराय, जय शंभूराजे.